वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्कार, मी डॉक्टर स्वानंद पंडित, मुख्य समन्वयक सुवर्णपुष्प संस्था महाराष्ट्र राज्य. आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. सर्वांना माझा जय नारायण. सर्वांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो की रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी श्री क्षेत्र मोरगाव गणपती या ठिकाणी सुवर्णपुष्प संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित सामूहिक उपनयन संस्कार सोहळा आणि वधूवर मेळावा हा आयोजित केला आहे. हा दिवस खरोखर सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा आहे, कारण सुवर्णपुष्प संस्था यांनी अत्यंत पवित्र हेतूने श्री क्षेत्र मोरगाव या ठिकाणी या मयुरेश्वर नगरीमध्ये या भूवैकुंठात 101 बटूंचा सामूहिक उपनयन संस्काराचा हा दिव्य सोहळा आयोजित केला आहे. सर्वप्रथम मी सुवर्णपुष्प संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री जगदीशजी महामुनी, शोभाताई महामुनी, राज्याध्यक्ष श्री कर्डेकर साहेब, राज्य सचिव प्राध्यापक आदरणीय श्री सुनीलजी पंडित सर, संचालक पद्माकरजी धर्माधिकारी, चक्रधरजी दीक्षित, लक्ष्मीकांत दीक्षित, अनुपसिंह दीक्षित तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो यांना आणि यांचे कौतुक करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. कारण आजच्या धावपळीच्या या भौतिक युगामध्ये आपल्या ऋषीमुनींनी दिलेला हा 16 संस्कारातील अत्यंत महत्वाचा वारसा जतन करणं ही आजची काळाची गरज झालेली आहे. आणि ही सुवर्णपुष्प संस्था हा वारसा जपते याचं फार कौतुक वाटतंय. एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 101 बटूंना एकत्रित संस्कारित करण्याचा हा त्यांचा संकल्प म्हणजे एक फक्त कार्यक्रम नाही, तर तो एक सांस्कृतिक महायज्ञ आहे. वैयक्तिक स्तरावर तर सगळेच जण हा कार्यक्रम करतात, परंतु समाजातील 101 बालकांना एकाच वेळी या ज्ञान साधनेच्या प्रवाहात आणणं ही सुवर्णपुष्प संस्थेची समाजाप्रती असलेली मोठी बांधिलकी त्यांनी जपली आहे. आणि त्यांच्या या सेवाभावी वृत्तीला माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, हा सोहळा ज्या भूमीमध्ये होत आहे ते गाव म्हणजे मोरगाव. आता मोरगाव हे फक्त काही मंदिर नाही किंवा फक्त एक गाव नाही, तर ते साक्षात ब्रह्मविद्येचे पीठ आहे, जिथं ब्रह्मदेवांच्या संकल्पनातून ज्ञानाची गंगा म्हणजेच करामाई, करा नदी जी प्रवाहित झाली आणि त्या गंगेच्या काठी बुद्धीचा अधिष्ठाता असलेला अष्टविनायकांपैकी आद्य देवता असलेला हा मयुरेश्वर येऊन स्थानापन्न झाला, जिथे ज्ञानाचा पूर्णत्व प्राप्त होतो. अशा त्या मोरगावचं महात्म्य सर्वांना माहितीच आहे. मोरगावचं प्राचीन नाव जे आहे ते ब्रह्मनगरी आहे, उर्फ ब्रह्मानंद नगर असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. श्री गणेश पुराण, मुद्गल पुराण या 2 पुराणांमध्ये या मोरगावचा उल्लेख आपणास आढळतो. ही नगरी म्हणजे ज्ञान आणि ब्रह्म या दोघांचा संगम आहे, म्हणून ते ब्रह्मानंद नगर सुद्धा आहे. ब्रह्म म्हणजे शुद्ध ज्ञान. उपनिषदांमध्ये त्याबद्दल उल्लेख केलेला आहेच. सत्यम ज्ञानम अनंत ब्रह्म, जे सत्य आहे, जे अनंत आहे आणि जे केवळ ज्ञान स्वरूप आहे तेच ब्रह्म आहे. आणि गणेश म्हणजे बुद्धीचा अधिष्ठाता. जेव्हा आपण या मोरगावला ब्रह्मनगरी म्हणतो तेव्हा याचा अर्थ असाच आहे की हे ठिकाण जिथे शुद्ध ज्ञान म्हणजे ब्रह्म आणि ते ज्ञान उपयोगात आणणारी बुद्धी म्हणजे श्री गणेश यांचा सुंदर असा मिलाप होतो. जिथं ब्रह्मदेवाने स्वतः खुद्द तपश्चर्या केली, त्या पवित्र ऊर्जेच्या केंद्रावरती या बटूंचा व्रतबंध सोहळा होणं, उपनयन संस्कार होणं ही या मुलांच्या जीवनातील अतिशय मोठी भाग्याची गोष्ट आहे. अहो, असं भाग्य सर्वांनाच लाभत नाही. ही मयुरेश्वराची नगरी. मयूर म्हणजेच मोर. मोर हा सौंदर्याचा आणि कलेचा प्रतीक आहे, पण तो सर्पांचा शत्रू देखील आहे. ज्ञानाची देवता जेव्हा या मोरावरती आरूढ होते तेव्हा त्याचा अर्थ असाच निघतो की बुद्धीने आपल्या सर्व विकारांवरती विजय मिळवला आहे. 14 विद्या, 64 कला या सर्पांचा आविष्कार दाखवणारे ते रूप म्हणजे ते मयुरेश्वराचं रूप आहे आणि हे ब्रह्मविद्येचेच प्रतीक आहे. मोराच्या पिसाऱ्यावरतील डोळे हे सर्वव्यापी दृष्टी आणि अंतर्दृष्टी दर्शवत असतात. मोरगावचं हे स्थान अशाच्या अंतर्दृष्टीचे केंद्र आहे, जिथे साधकाला ब्रह्मत्वाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. मोरगावला जाणं
म्हणजे फक्त एखाद्या भौगोलिक स्थळाला भेट देणं किंवा एखाद्या गावाला भेट देणं हा असा नाहीये. आपल्या बुद्धीला ब्रह्मत्वाकडे घेऊन जाण्याचा प्रवास म्हणजे या मयुरेश्वर नगरीचा प्रवास आहे. आणि आपल्याला आपल्या अज्ञानाचा अंधकार जर दूर करून बुद्धीला सतेज करायचं असेल, तर हेच या क्षेत्राचं खरं रूप आणि महात्म्य आहे. तेच हे नगर आहे. आणि या अशा परमपवित्र या मयुरेश्वराच्या नगरीमध्ये जे अष्टविनायकांचं पहिलं स्थान आहे, जिथून आदिम ऊर्जेचा उगम होतो, अशा त्या ठिकाणी दिलेली दीक्षा ही कायमस्वरूपी फळ देणारी ठरते. मोरगावच्या या मयुरेश्वराच्या साक्षीनं जेव्हा हे बटू गायत्री मंत्राचा जप करतील, गायत्री मंत्राचा उच्चार करतील, तेव्हा त्यांच्या बुद्धीला अफाट सामर्थ्य आल्याशिवाय राहणार नाही. अफाट सामर्थ्य त्यांना ते प्राप्त होईल, यात तीळ मात्र शंका उरणार नाही. तर हा जो संस्कार आहे, आपण या मोरगावच्या पुण्यभूमीत आपण करणार आहोत. आणि त्यासाठी सुवर्णपुष्प संस्था ही प्रामुख्याने पुढाकार घेऊन हा संस्कार ती करत आहे. त्याच्यामध्ये सर्वांना ते व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. आणि तो संस्कार जो आहे, त्या संस्काराबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. हा उपनयन संस्कार म्हणजे काय? मौंजी बंधन म्हणजे काय? आपण व्रतबंध का करतो? हा संस्कार का करतो? का केला पाहिजे? याचं सगळं महत्त्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ की उपनयन संस्कार म्हणजे नक्की काय. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जे 16 संस्कार सांगितलेले आहेत, त्या 16 संस्कारांपैकी सर्वात महत्वाचा असलेला एक संस्कार म्हणजेच उपनयन संस्कार. अर्थात याला मुंज असंही म्हटलं जातं. याविषयीच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. उपनयन म्हणजे ज्याला आपण मुंज, मौंजी बंधन, व्रतबंध, वटुकरण संस्कार असेही म्हणतो. सर्वसाधारणपणे आपला मुलगा 8 वर्षांचा झाला की त्याचे आपण मुंज करतो. आता हे मुंज हे नाव का आलं, कसं आलं, हे आपण जाणून घेणार आहोतच. परंतु याचं संस्कृत नाव जे आहे ते मात्र उपनयन असं आहे. उप म्हणजे समीप, जवळ, आणि नेणे म्हणजेच नयन या शब्दाचा अर्थ नेणे असा होतो. म्हणजेच उपनयन म्हणजे समीप घेऊन जाणे असा त्या शब्दाचा अर्थ आहे. या संस्काराने आपण आपल्या मुलाला कोणाच्या जवळ नेणार आहोत? तर उपनयन या संस्काराने आपण आपल्या मुलाला ज्ञान मिळवण्यासाठी गुरूंच्या सानिध्यात आपण नेणार आहोत. जेणेकरून पुढील आयुष्य जगत असताना त्या मुलाला गुरूंचे ज्ञान हे अतिशय बहुमूल्य ठरेल, उपयोगी येईल, मार्गदर्शक ठरेल आणि त्याच्या आयुष्यात या ज्ञानाचा उपयोग करून त्याला स्वतःचे, आपल्या कुळाचे, समाजाचे आणि देशाचे हितावह कार्य करता येतील. या उपनयन संस्काराने आम्ही आमच्या मुलाला ज्ञानाच्या, गायत्री मातेच्या आणि सरस्वती मातेच्या जवळ नेणार आहोत, असा हा उपनयन संस्कार आहे. थोडक्यात या संस्कारामुळे या मुलाला व्यावहारिक, तांत्रिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक अशा सर्व प्रकारच्या ज्ञानाच्या की जे त्याला जीवन जगताना आवश्यक आहे, अतिशय महत्वाचं आहे, अशा ज्ञानाच्या त्याला आम्ही जवळ घेऊन जाणार आहोत. हा एक प्रकारचा तसं पाहिलं तर एक दीक्षांत समारंभच आहे. जसं की आपण आता आजकाल विद्यापीठामध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जो कॉन्व्होकेशनचा प्रोग्राम आपण करतो, म्हणजे ज्याला पदवीदान समारंभ असं म्हटलं जातं, तसाच आपल्याकडे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये ज्ञान साधनेचा आरंभ झाल्यानंतर किंवा ती करत असताना किंवा तथापि ती करण्याच्या अगोदर एक विधिवत तात्विक भावनेने वेद मंत्रोपचाराच्या सानिध्यामध्ये, त्या गजरामध्ये संपूर्ण सात्विक भावनेने आयोजित करण्यात आलेला हा एक दीक्षांत समारंभच आहे. या समारंभाला मुंज असं का म्हटलं जातं, मौंजी बंधन असं का म्हटलं जातं, हा अनेकांना प्रश्न पडतो. खरं तर हा उपनयन संस्कार जो आहे, यामध्ये जो मुलगा आहे किंवा जो बटू आहे त्याच्या कमरेला एक दर्भाची दोरी बांधली जाते आणि या दर्भाच्या प्रजातीमध्ये असलेल्या ह्या दोरीला मोळ असं म्हणतात.
आता हा जो मोळ आहे ह्याची दोरी वळल्यानंतर त्याची जी दोरी बनते ती दोरी जेव्हा आपण बटूच्या किंवा मुलाच्या कमरेला बांधतो तेव्हा त्याला मुंज असं म्हणण्याचा प्रघात आहे. आणि ही मुंज जेव्हा आपण त्या बटूच्या कमरेला बांधतो तेव्हा त्याला मौंजी बंधन असं म्हटलं जातं. म्हणून ह्या संस्काराला बऱ्याचदा मुंज किंवा मौंजी बंधन असेही म्हणतात. या समारंभाला व्रतबंध असं का म्हणतात? तर हा उपनयन संस्कार जो आहे हा त्या संस्कारामध्ये बटू आपल्या जीवनामध्ये एक व्रत घेत असतो आणि ते व्रत म्हणजे ब्रह्मचर्याचं व्रत. या संस्कारापासून बटूच्या जीवनामध्ये एक व्रत चालू होतं ते शक्यतो त्याच्या विवाहापर्यंत असतं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात 4 प्रकारचे आश्रम सांगितले आहेत. पहिला ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा गृहस्थाश्रम, तिसरा वानप्रस्थाश्रम आणि चौथा जो आहे तो संन्यासाश्रम. आता जेव्हा विवाह होतो तेव्हा आपण गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करतो. परंतु जेव्हा वानप्रस्थाश्रमामध्ये आपण जातो तेव्हा आपण सगळे आपले दैनंदिन जीवनातली कामं बाजूला ठेवून त्यातनं आपण निवृत्त होत असतो आणि आपण जो आयुष्यभर आपल्या कामामध्ये कमवलेला अनुभव हा आपल्या मुलांना देत असतो आणि आपल्या मुलांना त्यात प्रावीण्य देत असतो. त्यांना गुरुच्या भूमिकेतनं मार्गदर्शन करत असतो आणि या सगळ्यातनंच निवृत्ती व्हायची म्हणलं की मग सगळ्यात शेवटचा संन्यास आश्रम. आणि या 4ही आश्रमांमध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात पहिला आश्रम जो आहे तो म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम होय. आणि तो सुरू करण्यासाठी जो संस्कार केला जातो, जो संस्कार आहे त्यालाच उपनयन संस्कार असं म्हणतात. आणि इथं आपण जे व्रत घेतो ते ब्रह्मचर्याचं व्रत घेत असतो. एका विशिष्ट कालावधीसाठी ते घेत असतो. म्हणून त्याला व्रतबंध असंही म्हटलं जातं. या उपनयन संस्काराचे पालन करताना त्या बटूला काही व्रते घ्यायला लागतात. स्वतःच्या जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यात अभ्यासाचं, विद्येच्या उपासनेचं व्रत त्या बटूला घ्यायला लागतं, धारण करावं लागतं. त्याशिवाय त्याची प्रगती होत नाही. कोणत्याही क्षेत्रात जर अमाप यशप्राप्ती करायची असेल, यशस्वी व्हायचं असेल तर त्या क्षेत्रातलं ज्ञान आणि विद्या ही मिळाल्याशिवाय, त्याचा अभ्यास, त्या अभ्यासाचं व्रत घेतल्याशिवाय कोणालाही यश अद्याप मिळालेलं नाही आणि मिळतही नाही. त्यासाठी या व्रतबंध संस्कारामध्ये आपल्याला काही नियमबद्धता ही अंगीकारावीच लागते. म्हणून याला व्रतबद्ध संस्कार असं म्हणलेलं आहे. आता ही नियमबद्धता म्हणजे काय? तर फक्त व्रतवैकल्य करणं हे एवढंच नव्हे. तर याच्यामध्ये ब्रह्माचरण करणे. ब्रह्माचरण म्हणजे काय? तर फक्त ब्रह्मचर्य राखणे एवढंच नाही, तर ब्रह्माचरण म्हणजे ह्या ब्रह्म म्हणजे ज्ञानाचं आचरण करणे आणि सतत ज्ञान मिळवत राहणे यालाच प्रामुख्याने ब्रह्माचरण असं म्हणलेलं आहे. आणि हे व्रत आपल्याला अंगीकारावं लागतं. तर ब्रह्मचर्य म्हणजे केवळ शारीरिक संयम नव्हे, तर आपल्या इंद्रियांवर, आपल्या मनावर आपण आत्मज्ञानाच्या मार्गाने चालणं आणि विजय मिळवणं होय. मनाला विचलित करणाऱ्या सर्व गोष्टींपासून आपण दूर राहायचंय आणि शुद्ध स्वरूपाचा विचार करायचंय म्हणजे ब्रह्मचर्य. आयुर्वेदामध्ये निरोगी आयुष्यासाठी आणि एका यशस्वी आयुष्यासाठी 3 महत्वाचे त्रयस्तंभ सांगितलेले आहेत. म्हणजे 3 मुख्य खांब आयुर्वेदाचे आहेत. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलंय की आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. येथे ब्रह्मचर्याचा अर्थ फक्त लैंगिक ऊर्जेशी संबंधित नाहीये. त्या ऊर्जेचा अतिवापर टाळून त्याची ओज ते शरीराला मिळवून देणं, इम्युनिटी वाढवणं या मागचा हा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. आणि जेव्हा हे ओज आपलं वाढतं, ह्या ओझामुळं आपलं ब्रह्मचर्य आश्रम जो आहे हा अतिशय सफल होतो. विद्येचं ज्ञान, ही विद्या ही आपल्याला अवगत होते आणि आपण अनेक क्षेत्रामध्ये यशस्वी हे होत असतो. म्हणून हे ब्रह्मचर्याचं व्रत हे प्रत्येक बटूनं पाळणं हे अतिशय गरजेचं असतं. या ब्रह्मचर्याच्या काळात एकाग्रता, अभ्यासावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि अभ्यास चांगला होण्यासाठी त्या बटूला काही ऊर्जेची गरज असते आणि ती ऊर्जा त्याला शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही गोष्टींमधनं आवश्यक असते. आणि या शारीरिक आणि मानसिक ऊर्जेमध्ये बचत करायची असेल तर आपल्याला स्वतःला शिस्त लावायला लागते आणि इंद्रियांवरती ताबा मिळवून स्वतःला घडवणं,
चारित्र्य घडवणं, नैतिक मूल्यांची जोपासना करणं, हे म्हणजेच आजच्या ब्रह्मचर्याचं ही व्याख्या आहे. आजच्या काळात ब्रह्मचर्य म्हणजे काय, की वाईट विचारांचा त्याग करायचा आहे. कुठल्याही वाईट विचारांना, वाईट प्रवृत्तीकडे आपल्याला जायचं नाहीये. आपली शिस्तबद्ध जीवनशैली असली पाहिजे. आपल्याला आपल्या ध्येयाप्रती पूर्ण निष्ठा ठेवायची आहे आणि हा संस्कार म्हणजे आपल्याला एका निसर्ग नियमाची आठवण सुद्धा करून देतो. एक शिकवण सुद्धा देत असतो आणि एक आदर्श सुद्धा आपल्याला निर्माण करून देत असतो. तर असं हे ब्रह्मचर्य आपल्याला पाळायचंय. पालकत्वाच्या दृष्टिकोनातनं पाहिल्यास ज्याप्रमाणे एखादं लहान रोपटं किंवा बीज आपण अंकुरण करतो आणि तिथं छोटंसं रोपटं बनल्यानंतर ते रोपटं वाढवताना आपल्याला त्याचं सर्व बाजूने संरक्षण करायला लागतं. त्यावर रोगराई पडू नये त्यासाठी आपण त्याच्यावर वेळेवर औषधोपचार करत असतो. ते भटक्या जनावरांच्या, गायीगुरांच्या भक्षस्थानी पडू नये म्हणून त्याला आपण काटेरी कुंपण लावत असतो. त्याची वाढ चांगली व्हावी, ते छान फुलावं, बहरावं, त्यासाठी त्याला योग्य खतपाणी आपण त्याला देत असतो. त्या रोपट्याला आपण जो वेळोवेळी खतपाणी देतो, जे त्याला आपण पोषण मूल्य देतो, त्या पोषण मूल्यांवरती इतर कुठलं फुकटं तण माजू नये यासाठी आपण वेळोवेळी तणनाशक सुद्धा फवारतो आणि ते काढून टाकतो, खुरपणी करतो. रोपट्याच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या त्या आपण कलम करतो, छाटून टाकतो आणि त्याला उंच वाढण्यासाठी एक चांगला आकार आपण देत असतो. आता हे आपण का करतो? कारण ते रोपटं एकदा व्यवस्थित बहरलं, की नंतर त्याला कुठल्याही संरक्षणाची गरज लागत नाही आणि कुठल्याही पोषण मूल्याची गरज लागत नाही. पुढे जाऊन एकदा का तो महावृक्ष बनला, महावटवृक्ष बनला, की नंतर सर्व पशुपक्षी, प्राणी, सूक्ष्मजीव, कीटक, प्रवासी, सर्व माणसं त्याच्या आश्रयाला जातात आणि तो वटवृक्ष सर्वांचा सृष्टीचा हा पालनहार बनलेला असतो. आणि आपल्या मुलांना जर घडवायचं असेल तर ह्या संस्कारातनं आपल्याला हे असंच घडवायला लागतं. अगदी या रोपट्याप्रमाणे आपण जसं पाहिलं तसंच आपल्या मुलाला म्हणजे आपल्या बटूला आयुष्यात उपनयन संस्काराने त्याची योग्य ती काळजी आपल्याला घ्यायला लागते. योग्य काळजी योग्य वेळेत घेतली गेली तरच तो पुढे जाऊन महापुरुष बनतो. योग्य काळात त्याला लागलेली संगत ही जर चांगली असेल, जर तो विद्यार्जन, ज्ञानार्जन करत असेल, ज्ञानाची उपासना करत असेल, तर तो निश्चित महापुरुष तो बनू शकतो. कारण पौगंडावस्थेमध्ये मुलांना वाईट व्यसनं लागण्याची, तो बिघडण्याची ही दाट शक्यता असते. आणि मुलांना वाईट संगती लाभल्यावर तो बिघडण्याची, त्यानंतर त्याला वळण लावण्याची, व्यसनाधीन तो होण्याची ही शक्यता येते आणि त्याच्यावरती त्यासाठी ते होऊ नये म्हणून आपल्याला काही बंधनं घालावी लागतात. एकदा काही बंधनं लादली, त्याच्यावरती टाकली की तो सुधारतो. चांगले संस्कार घडतात. म्हणून ही बंधनं घालण्याची ही आवश्यकता जी असते, ही बंधनं जर संस्काराच्या रूपांमध्ये जर आपण घातली, तर ती अधिक प्रभावीपणे मनावर ठसतात, अधिक प्रभावीपणे ती काम करतात. म्हणून या संस्काराची आज समाजामध्ये नितांत गरज आहे, आवश्यकता आहे, ती आपल्या जीवनात आहे. आपल्या घरातील नातेवाईक व आप्तेष्ट किंवा ही आपली सगळी जवळची मंडळी, प्रेमाची मंडळी, जिव्हाळ्याची मंडळी, ह्यांच्या अतिजिव्हाळ्यामुळं किंवा अतिप्रेमामुळं त्यांच्या सांगण्याचा परिणाम मुलावरती फारसा होत नाही, असं आढळून आलं. त्यामुळं आपण आपल्या मुलाला किंवा या बटूला जर आपण गुरूंच्या सानिध्यात पाठवलं, तर या गुरूंच्या कडक शिस्तीमध्ये, त्यांच्या सानिध्यामुळे त्याला हे जगातलं योग्य ज्ञान मिळेल आणि तो एक सक्षम असा बनू शकतो. म्हणून जुन्या काळामध्ये गुरूंच्या आश्रमामध्ये मुलांना पाठवलं जायचं. कौटिल्य सुद्धा म्हणजे अर्थात कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये चाणक्य असं म्हणतो, की लालयेत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताडयेत प्राप्ते तू षोडश वर्षे पुत्र मित्र वदाचरेत. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की 5 वर्षांपर्यंत मुलाच्या मेंदूचा विकास होत असतो, तेव्हा त्याचे लाड केले पाहिजेत. कारण त्याला प्रेमाची गरज असते, वात्सल्याची नितांत गरज असते, तेव्हा त्याचे तुम्ही लाड केले पाहिजेत. पण जेव्हा मुले 10 वर्षाची होतात, तेव्हा मात्र ती पौगंडावस्थेमध्ये येतात, तेव्हा त्यांना शिस्तीची गरज असते. योग्य आचरण, व्रत, शिक्षण, ज्ञानधारणा ह्या नियमांची त्यांना अतिशय गरज असते आणि हे पालन करण्यासाठी त्यांना योग्य वळण लागण्यासाठी हा कालावधी असतो. जर मुलगा चुकत असेल तर त्याला तुम्ही ताडन केलं पाहिजे, म्हणजे शिक्षा केली पाहिजे. म्हणून तो म्हणतो की दशवर्षांनी ताडयेत, त्याला चांगलं वळण लावा, या शब्दाचा तो अर्थ आहे. या काळातच
या मुलांवरती उपनयन संस्कार होत असतो, जो खऱ्या अर्थाने शिस्तबद्ध जीवनाची दिशा देत असतो. पण एकदा का आपला मुलगा 16 वर्षाचा झाला आणि पुढं मग त्याला शिस्त लावणं अतिशय कठीण जातं. म्हणून त्याला मग मित्रवत वागवायला लागतं आणि तो मित्रवत एकदा झाला, की मग त्याला नियमात बसवता येत नाही, बंधनात बसवता येत नाही. म्हणून वेळीच त्याला 8व्या वर्षीच या नियमात बसवणं गरजेचं असतं. म्हणून हा उपनयन संस्कार अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी ठरतो. या उपनयन संस्कारामध्ये मुलाला आपल्या गुरूंची ओळख करून दिली जाते. गुरु म्हणजे काय हे आपल्या संस्कृतीत फार त्याचं महान वर्णन केलेलं आहे. गु शब्दस्य अंधकारस्य ऋ शब्दस्य निवर्तते अंधकारस्य निवर्तते तस्मयात श्री गुरुवे नमः. म्हणजे जो आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी असलेल्या अंधकाराचं निवर्तन करतो त्यास गुरु असं संबोधलं जातं. जीवनात अनेक गुप्त रूपे दाखवणाऱ्या, गुह्य रूपे दाखवणाऱ्या म्हणजेच विविध कलांची, ज्ञानाची, विद्यांची उकल करून देणाऱ्या व्यक्तीला आपल्याकडे गुरु असं म्हटलं जातं. आपल्या मातापित्यांमुळे जरी आपण भौतिक देहाची प्राप्ती केली असली तरी गुरूंमुळे आपल्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. त्या ज्ञानामुळे खऱ्या अर्थाने जीवनाचं सार्थक होतं. म्हणून विद्यार्जन करण्याच्या हेतूनं, ज्ञानार्जन करण्याच्या हेतूनं आपल्या गुरूंजवळ जाणं, त्यांच्या सानिध्यात जाणं म्हणजेच हा उपनयन संस्कार आहे. ही अशा प्रकारची मुंज आपण का करत असतो? तर मुंज म्हणून आपण पाहिलं की मुंज म्हणजे या उपनयन संस्कारातील बालकाच्या कमरेला जी दर्भाची मेखला मुंज म्हणून बांधून त्याला आपण भविष्यासाठी एक त्याला तयार करत असतो. भविष्यातील यशासाठी कष्टाची आणि मेहनतीची कंबर कसली जाते आणि ती तयार केली जाते. म्हणून या उपनयन संस्काराला मौंजी बंधन संस्कार असंही म्हणतात. कारण कंबर कसणं, ती मुंज, ती कमरेला बांधणं म्हणजेच कंबर कसणं हे भविष्यातील यशासाठी आणि कष्टासाठी आहे. आणि ते कष्ट म्हणजे आपलं ज्ञान मिळवणं, विद्या मिळवणं आणि आपल्या पुढील जीवनामध्ये योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करणं ह्यासाठी ते आहे. खरं तर या मुंज मुलाला बटू असं का म्हणतात? हा अनेकांना प्रश्न पडतो. किंवा उपनयन झालं की आपण म्हणतो बटूला घेऊन या किंवा बटू म्हणजे नक्की काय? खरं तर बटू या शब्दाचं अनेक मतमतांतर शास्त्रकारांमध्ये आहेत. शास्त्रकारांच्या मते काळानुसार या बटू नावामध्ये बदल झाला. बटू हे जे नाव आहे ते वटू या शब्दाचं अपभ्रंश होऊन नंतर समाजामध्ये आला आणि रुळलेला शब्द आहे. प्राचीन काळामध्ये ज्ञानप्राप्तीसाठी जेव्हा हे बटू गुरूंच्या आश्रमामध्ये जात असत, तर हे गुरूंचे आश्रम त्या काळामध्ये गावापासून दूर असायचे, शहरापासून दूर असायचे, जंगलाच्या सानिध्यामध्ये, निसर्गरम्य ठिकाणी आणि पशुपक्ष्यांची किलबिलाट ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी. गोशाळा त्याच्यामध्ये असायची, अश्वशाळा त्यामध्ये असायची. आता याचं कारण असं होतं की ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यकता असलेली जी अलिप्तता आहे, जी शांतता आहे, जी सात्विकता आहे आणि जी हवी असणारी शुद्ध प्राणतत्व ह्यांची धारणा होणं गरजेचं आहे. आणि ती धारणा होण्यासाठी मग अशा आश्रमांमध्ये प्रामुख्याने वडाची झाडं ही लावली जायची किंवा वडाच्या झाडाजवळ हे आश्रम ही असायची. आता वडाचं झाड जर आपण पाहिलं तर आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं फिकस या प्रजातीमध्ये ते मोडतं. आता ही प्रजाती अशी आहे की ही झाडं जी आहेत म्हणजे वड असेल किंवा पिंपळ असेल किंवा पळस असेल, ही पंचपल्लव आपण ज्याला म्हणतो, ह्या पंचपल्लवांमध्ये जास्तीत जास्त प्राणवायू देणाऱ्या महावृक्षांमध्ये ही येत असतात. काही संशोधकांच्या मते तर ही झाडं रात्री देखील थोडं वायुविजन करतात आणि काही प्रमाणात शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करतात आणि या सृष्टीमधले प्राणतत्व वाढवण्याचं काम करतात. वडाच्या झाडाखालचं तापमान आपण जर पाहिलं तर नेहमी इतर तापमानापेक्षा हे 2 ते 5 अंशांनी कमी असतं. आणि मग हे कमी झालेलं तापमान जे आहे हे मनुष्याच्या मेंदूच्या मज्जासंस्थेला एक प्रकारचा कूलिंग इफेक्ट देत असतं. त्यामुळं स्ट्रेस, टेन्शन, जडता हे सगळं कमी होतं आणि हे कमी करणारंही वडाचं झाड आहे. वडाचं झाड शेकडो वर्ष जगतं आणि आपल्या पारंब्याने त्याचा ते विस्तार करत असतं. म्हणजे आधुनिक जगामध्ये हे जे आहे हे वडाचं झाड हे ऑक्सिजनचा एक जनरेटर मांडलेला आहे, नॅचरल कुलंट मांडलेला आहे.
एक ऍक्टिव्ह मेडिसिनल सोर्स असा मांडलेला आहे, जो माइंड रिलॅक्सेसर आहे, इकोसिस्टम बिल्डर आहे आणि ग्रास्पिंग पॉवर जनरेटर असा तो वडाचं झाड आहे. म्हणून त्या वडाच्या झाडाखाली हे बटू बसायचे आपल्या गुरूंच्या सानिध्यामध्ये आणि गुरु सुद्धा त्या वडाच्या झाडाखाली बसून त्यांना शिकवायचे आणि म्हणून त्यांना बटू असं म्हटलं गेलं. कारण वडाच्या झाडाखाली शिकणारे हे ब्रह्मचारी, दीक्षांत समारंभ घेऊन आलेले जे ब्रह्मचारी शिष्य आहेत, त्यांना वटू असं म्हटलं जायचं आणि वटू या शब्दाचाच अपभ्रंश होऊन बटू हा शब्द बनलेला आहे. त्या वडाच्या झाडाखाली बसल्यामुळं त्या झाडाच्या गुणधर्माने सर्व गुरु, आचार्य हे आपल्या शिष्यांना त्या झाडाखाली घेऊनच बसायचे आणि ज्ञानदान करायचे. शिष्यांशी संवाद साधायचे. वादविवाद त्या ठिकाणी व्हायचे आणि ज्ञान साधना ही जोमाने चालायची. त्या वडाच्या झाडाखाली ध्यानधारणा केल्यावरती, अभ्यास केल्यावरती त्या झाडाच्या शुद्ध प्राणवायूंमुळं, त्या शुद्ध प्राणतत्वांमुळं त्या शिष्यांची, त्या बटूंची धी, धृती, स्मृती ह्या तिघांनी मिळून बनणारी जी बुद्धी आहे, ही अतिशय प्रखर बनायची, तेजस्वी बनायची, शार्प बनायची. पाठांतर चांगलं व्हायचं आणि म्हणून या शिष्यांना या झाडाखाली बसूनच ज्ञानदान केलं जायचं. भारतीय दर्शनशास्त्रामध्ये ज्ञान आणि बटू या शब्दाबद्दल आपण दुसरे तथ्य जर आपण पाहिले किंवा मांडलं, तर उपनयन संस्कारामध्ये मुलाचे केश वपण म्हणजे मुंडन केलं जातं आणि हे मुंडन केल्यानंतर त्याच्या डोक्यावरती एक मोठ्या आकाराची शेंडी, जिला आपण शिखा असं म्हणतो, आणि त्या शिखेची, त्या केसांची जी बट बांधली जाते, ते ज्ञान मिळवण्यासाठी, ज्ञानधारणा करण्यासाठी जी बट बांधली जाते, त्यामुळे सुद्धा बट बांधणे यावरून हा आलेला शब्द बटू आहे. ज्याची बट बांधलेला आहे असा तो बटू आहे. आता या दोन्ही संकल्पना जरी तार्किक असल्या, जरी याला शास्त्राचा आधार असला काय आणि नसला काय, तरी ह्या तार्किक आणि लोकप्रथांवरती आधारित आहेत. त्यामुळं त्याला 100% आपण शास्त्रीय आधार देता येत नाही. कारण बटू आणि वटू हे दोन शब्द, संकल्पना जरी वेगवेगळ्या असल्या, तरी उपनयन संस्कारामध्ये मात्र या दोन्ही गोष्टी साध्य होताना दिसतात किंवा साधल्या जातात. म्हणून ह्या मुंज मुलाला बटू असं संबोधण्याचा प्रघात पडलेला आहे. त्या उपनयन संस्कारामध्ये त्या मुंज मुलाच्या डोक्यावरती एक शिखा ठेवली जाते आणि बाकी सर्व मुंडन त्याचं केलं जातं. आता या मुंज मुलाचं मुंडन का करतात? शिखा का ठेवतात? त्याचं कारण असं आहे, की आयुर्वेद शास्त्रामध्ये आपल्या शरीरामध्ये 107 प्रकारची मर्म आहेत असं सांगितलेलं आहे आणि त्यातलं एक अधिपती नावाचं मर्म जे आहे, ते ह्या शिखेच्या जागेवरती असतं आणि ह्या अधिपती मर्माजवळच सहस्रार चक्राचा प्रभाव असतो. त्यामुळे या भागाला ब्रह्मरंध्र असंही म्हटलं जातं. कारण ज्या ठिकाणी ज्ञान संपादन करण्याचं ते रंध्र आहे, म्हणून त्याला ब्रह्मरंध्र असं म्हटलेलं आहे. आता ह्या ब्रह्मरंध्राशी सरस्वती नाडीचा संबंध असतो. सरस्वती नाडी म्हणजे काय? की आपल्या शरीरामध्ये जशी 107 प्रकारची मर्म आहेत, अगदी त्याच प्रकारे आपल्या शरीरामध्ये जवळपास 3.5 लाख नाड्या आहेत आणि या 3.5 लाख नाड्यांपैकी जवळपास तब्बल 72,000 नाड्या ह्या आपल्या नाभीशी संबंधित आहेत, नाभीच्या स्थानाशी, केंद्राशी संबंधित आहेत. आणि या 72,000 नाड्यांमध्ये जवळपास 14 नाड्या ज्या आहेत ह्या अतिशय महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. प्रत्येक नाडीचं काही ना काहीतरी विशेष आहे. त्या 14 नाड्यांपैकी एक नाडी जी आहे ती म्हणजे सरस्वती नाडी आणि ह्या बुद्धीशी ही संबंधित असते, या सरस्वती तत्वाशी संबंधित असते आणि तिचा थेट संपर्क हा या ब्रह्मरंध्राशी होत असल्यामुळं
या ठिकाणी अनेक मज्जातंतू, नर्व्हस ह्या एकत्र आलेल्या असतात आणि त्याच्यामुळं ही नाडी त्या ठिकाणी आपल्याला त्या नाडीचा प्रभाव पाहायला मिळतो. तसंच ह्या सगळ्या 72,000 नाड्यांपैकी अजून 3 नाड्या ज्या सगळ्यात महत्त्वाच्या आपण मानतो, ज्याला आपण इडा, पिंगला आणि सुषुम्ना असं आपण म्हणतो, ज्याला चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि सुषुम्ना नाडी असं म्हटलं जातं. तर सुषुम्ना नावाची नाडी जी आहे, ती आपल्या मूलाधारापासून सुरू होते आणि अगदी ब्रह्मरंध्रापर्यंत येऊन संपते. या ब्रह्मरंध्रापर्यंत येऊन संपल्यानंतर ही जी नाडी आहे, मग ही नाडीला अंतर्ज्ञान प्राप्तीसाठी, ज्ञान मिळण्यासाठी, हे वैश्विक ज्ञान मिळण्यासाठी तिला सिद्ध व्हावं लागतं आणि म्हणून ती सिद्ध करण्यासाठी हे अधिपती मर्म, ब्रह्मरंध्र आणि सहस्रार चक्र यांचं संरक्षण व्हावं, यासाठी त्या बटूचं संपूर्ण टक्कल केलं जात नाही. या भागातली थोडी शिखा ठेवली जाते, त्यामुळे ह्या भागाचं संरक्षण होतं आणि हेच ब्रह्मरंध्र जे आहे, त्या बटूला त्याची ती शिखा एका अँटेनाप्रमाणे काम करते. त्याची स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते आणि टाळूवरचे इतर केश वपन केल्यामुळं टाळूचा थेट प्राणवायूशी संपर्क येतो. त्यामुळं टाळूवरती असलेल्या घामाचं बाष्पीभवन होतं, डोकं शांत राहतं आणि एक नॅचरल कूलंट इफेक्ट त्या बटूला प्राप्त होत असतो. म्हणून त्या बटूचा टक्कल केला जातो आणि ब्रह्मरंध्रावरचं जे स्थान आहे, जिथं सुषुम्ना नाडीचं जे स्थान, शेवटचं जे पॉइंट आहे, टोक आहे, त्या ठिकाणी तिथं ते थोडे केस ठेवले जातात, ती शिखा ही ठेवली जाते. आता हे ब्रह्मरंध्र जे आहे, या ब्रह्मरंध्रावरती जेव्हा हा बटू प्रभातकाली ज्यावेळेस सूर्याला अर्घ्य द्यायला जातो, संध्या करतो, तर प्रातःकालीन संध्या करत असताना ह्या ब्रह्मरंध्रावरती सूर्यनारायणाची कोवळी किरणं पडतात आणि कोवळी किरणं पडल्यामुळं त्या टक्कल केलेल्या त्वचेच्या खाली तिथं शरीरामध्ये व्हिटॅमिन डी, जे शरीराला अतिशय आवश्यक आहे, ते प्रचूर मात्रेमध्ये तयार होत असतं. टाळूवर असलेलं सहस्रार चक्र जे आहे, हे लवकर त्या ठिकाणी चार्ज होत असतं आणि ते चार्ज होऊन सक्रिय बनायला लागतं. कारण सूर्यनारायण जो आहे, हा ह्या ब्रह्मांडातला या ऊर्जेचा हा एकमेव सगळ्यात मोठा स्रोत आहे. ह्या सूर्यनारायणापासून आपल्याला 7 रंगांच्या ह्या ऊर्जा मिळत असतात, ज्याला आपण तांबडा, लाल, तांबडा, निळा, जांभळा, पिवळा ह्या ज्या काही आपण रंग आहेत, ज्या प्रिझममध्ये आपल्याला दिसतात, इंद्रधनुष्यामध्ये दिसतात, तर ह्या ऊर्जा आहेत. ह्या सगळ्या ऊर्जा सूर्यनारायणाच्या किरणामध्ये सामावलेल्या असतात आणि मग प्रातःकालीन ह्या सूर्यनारायणाची किरणं जेव्हा त्या बटूच्या ह्या ब्रह्मरंध्रावरती पडतात, ह्या टाळूवरती पडतात, तेव्हा त्याचं सहस्रार त्या ठिकाणी ॲक्टिव्हेट व्हायला लागतं आणि सूर्याच्या किरणांमध्ये अजून 2 अदृश्य स्वरूपातल्या ज्या ऊर्जा असतात, ज्याला मेधा ऊर्जा आणि क्रिया ऊर्जा असं म्हटलं जातं आणि ही मेधा ऊर्जा आणि क्रिया ऊर्जा ह्याची प्राप्ती सुद्धा ही हा टक्कल केल्यामुळं त्या बटूला त्याची प्राप्ती होत असते आणि त्यामुळे या भागातलं स्पर्श, संवेदना ही सगळी वाढायला लागते आणि बटूला स्वतःच्या शरीराच्या स्थितीचं, अभ्यासाबद्दल असलेलं सूक्ष्म जागरूकतेचं त्या ठिकाणी भान व्हायला लागतं, जाणीव निर्माण व्हायला लागते आणि त्याला अभ्यासाची गोडी लागते. आणि तुम्ही बघा, की मग ज्यावेळेस आपण हे असं ब्रह्मरंध्रावरती ज्यावेळेस अशी सूर्यनारायणाची प्रक्रिया होते आणि तो बटू जेव्हा संध्या करायला लागतो, तेव्हा त्याला त्या विद्याभ्यासाची गोडी लागते आणि त्याला अभ्यासाला बस असं कधीही सांगायला लागत नाही. तो स्वतःहून अभ्यासाला लागतो आणि स्वतःहून आपल्या गुरूंकडे ज्ञान धारणेसाठी हा तो सिद्ध झालेला असतो आणि स्वतःहून तो सगळ्या काही गोष्टी करत असतो. म्हणून त्याच्या डोक्यावरचे केस काढणं, त्याचं केशवपन करणं आणि शिखा ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणून या संस्कारामध्ये सुद्धा केशवपन करून त्या बटूला सिद्ध करतात आणि आपल्या गुरूकडे ज्ञान धारणेसाठी सुपूर्त केलं जातं. त्या शिक्षेबद्दल शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे, की जेव्हा बघा आपण कुठलीही महत्त्वाची पूजा करतो किंवा आपण एखादा मोठा यज्ञ करायला जातो किंवा जेव्हा आपण एखादं मोठं कुठलं कार्य किंवा सिद्धी प्राप्त करायला जात असतो, तेव्हा आपण ही पूजा करताना, देवाची पूजा करताना आपण एक आसन बंद करत असतो. त्या बटूला एका विशिष्ट आसनावरती बसायला लागतं. त्याला आपण दर्भासन म्हणतो किंवा जे काही अजिन आहे म्हणजे हरणाच्या कातड्याचं त्या ठिकाणी आसन असतं किंवा आपण व्याघ्रासन सुद्धा आपण म्हणू शकतो, व्याघ्रासन सुद्धा वापरू शकतो. परंतु आजकाल प्राणीबंधित कायद्यामुळं व्याघ्रासन किंवा हरणाच्या कातड्याचं आसन मिळत नाही. मग आपण दर्भासन वापरू शकतो आणि मग दर्भासन वापरताना ज्यावेळेस आपण आसन बंद लावतो,
पूजा करताना, तर आसनबंद यासाठी असतो की तुमची शरीरातली ऊर्जा ही जमिनीमध्ये आर्थिंगच्या स्वरूपात जाऊ नये. आणि मग त्यासाठी आपण पृथ्वीची प्रार्थना करतो. आणि पृथ्वीची प्रार्थना केल्यानंतर आसन विधीच्या पुढचा जो विधी आहे, तो जो श्लोक आहे, हा शिखा बंद करण्याचाच आहे. शिखा बांधण्याचा आहे. आणि मग तो श्लोक काय आहे? तर आपण प्रामुख्याने असं म्हणतो पूजा करताना, ऊर्ध्वकेशी विरूपाक्षी मांस शोणित भक्षणे तिष्ठदेवी शिखामध्ये चामुंडे पराजिते. म्हणजे हा संध्याचा विधी जो मी करतोय किंवा ही देवपूजा मी जी करतोय, त्या देवपूजामध्ये करत असताना, हा जपजाप करत असताना ऊर्ध्वकेशी मंत्राने मी ही शिखा बांधत आहे आणि ही शिखा बांधायला सांगितलेली आहे. जर का ही शिखा मुक्त असेल तर त्या ठिकाणी ती अपराजिता नावाची देवी जी आहे ती याच्यावरती कशी बसेल? कारण तिष्ठ देवी शिखामध्ये चामुंडे अपराजिते, म्हणजे शिखेवरती ह्या चामुंडा अपराजिता नावाच्या देवीचं स्थान सांगितलेलं आहे. आणि ही देवी जी आहे ही आपल्या शिखेवरती विराजमान होत असते, त्या ठिकाणी स्थानापन्न होत असते. आणि मग ती सिद्धी, ते आपल्याला असलेलं त्या साधनेचं यश, फल आपल्याला मिळत असतं. आणि म्हणून शिखा बंद करून आपल्याला कुठली पूजा ही करायची असते. आणि जर आपण शिखा मोकळी ठेवली तर मग मात्र ती देवी विराजमान होऊ शकणार नाही आणि आपल्याला ज्ञानसाधना आपली होऊ शकणार नाही. म्हणून ह्या श्लोकामध्ये असं सांगितलंय की तिष्ठ देवी शिखामध्ये चामुंडे पराजिते. अपराजिते म्हणजे अपराजिता नावाची ती देवी आहे की जेव्हा आपण मग शिखा बांधून अशा पूजेला बसतो किंवा कुठलाही यज्ञ आपण करायला लागतो, तेव्हा आपल्याला अपराजय म्हणजे विजय हा नेहमी मिळतच राहतो. यश सदैव आपल्याला मिळत राहतं. कारण सदैव तो माणूस हा यशस्वी, तो बटू हा यशस्वीच होत असतो. म्हणून शिखा बंद करायला सांगितलाय, शिखा ही बांधायला सांगितलेली आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर अजून एक गोष्ट आपल्याला अशी निदर्शनास येते की ज्यावेळेस मनुष्य श्वासोश्वास घेत असतो, तर श्वासोश्वास घेत असताना जो ऑक्सिजन आहे त्याला आयुर्वेदामध्ये अंबर पियुष असं म्हणलेलं आहे. आणि तो अंबर पियुष हा विष्णूंच्या पादस्पर्श करून येतो, म्हणून त्याला विष्णू पादामृत असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि मग श्वासोश्वास घेत असताना जेव्हा तो वायू आपल्या नाकातनं आतमध्ये जातो, तर तो फुफ्फुसामध्ये जाऊन शरीरामध्ये सगळीकडे पसरत असतो आणि आपल्या शरीराचं पीडन करत असतो. परंतु जेव्हा एखादे आपले गुरु किंवा आपले असलेले आचार्य हे आपल्याला दीक्षा देत असताना, जेव्हा ते आपल्याला बोध करतात, जेव्हा ते आपल्याला दीक्षा देतात, तेव्हा ते आपल्या दोन भुवयांच्या मध्ये असलेलं जे आपलं आज्ञाचक्र आहे, त्या आज्ञाचक्राला ऍक्टिव्हेट करण्याचं काम करतात. आणि आज्ञाचक्राला ऍक्टिव्हेट केल्यानंतर त्या आज्ञाचक्रावरती असलेलं जे कफाचं आवरण आहे ते त्या ठिकाणी दूर होतं. आणि त्या आज्ञाचक्रातनं ती जी रेष आहे, तो जो प्राणवायू आहे, ती प्राणतत्व जे आहेत ती पूर्णपणे पाठीमागे जाऊन तुमच्या ह्या अधिपती मर्माला खेटून या अधिपती मर्मावरनं तुमच्या स्पायनल कॉर्डमध्ये जात असतात आणि तुमच्या शरीरामधली 7ही चक्र हे ऍक्टिव्हेट करत असतात. आणि मग जसं आपण हा श्वास आतमध्ये घेतो, जसं हे ज्ञान आपण या पिनल ग्लँडच्या माध्यमातून जेव्हा आतमध्ये घेत असतो, ह्या श्वासातनं जेव्हा आतमध्ये घेत असतो, तेव्हा ते ज्ञान अधिक प्रखरतेनं आपल्याकडे ग्रहण होत असतं. आणि हे ग्रहण झाल्यानंतर हे अधिपती मर्म त्याला आपल्याकडे खेचत असतं आणि ते ज्ञान, ती ऊर्जा ही आपल्या सप्तचक्रांना लावत असते. आणि हे जर आपल्याला सकारात्मकपणे आणि जर जास्तीत जास्त जलदपणे करायचं असेल, तर हे ज्ञान ग्रहण करण्यासाठी डोक्यावरती केस नसले पाहिजे आणि अधिपती मर्म जे आहे त्या ठिकाणी शिखाबद्ध झाला पाहिजे. आणि मग ते शिखा बांधण्यासाठी, तो शिखाबंद होण्यासाठी, हे ज्ञान कमवण्यासाठी ही शिखा राखली जाते, असं ते शास्त्र प्रामुख्याने आयुर्वेद आणि योगशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि खरं पाहिलं तर ही शेंडी जी आहे किंवा ही शिखा जी आहे, ही आपल्या मेंदूची रक्षक आहे, आत्म्याची दूत आहे, असं आपल्या शास्त्रात म्हणलेलं आहे. कारण डोक्यावरून ज्या ठिकाणी हा आपल्याला केसांचा भोवरा पडतो, ते खरं तर मर्मस्थान आहे, ते अधिपती मर्म आहे. आणि त्या ठिकाणी जर एखाद्याला मार लागला, तर आयुर्वेद असं सांगतं की प्रामुख्याने चरक संहितेमध्ये आपण पाहिलं तर 3 त्या ठिकाणचे मर्म सांगितलेले आहेत, त्रिमर्म सांगितलेले आहेत. आणि हे अतिशय महत्त्वाचे असतात की ते 3 मर्म म्हणजे कुठले, की डोक्याचं एक मस्तिष्क हे एक मर्म आहे, हृदय हे एक मर्म आहे आणि बस्तीस्थान हे एक मर्म आहे. आणि ह्या मर्मावरती जर आघात झाला तर तात्काळ मृत्यू येऊ शकतो. आणि हा तुम्ही बघा, हृदयावरती जर आघात झाला तर माणूस तात्काळ मरतो.
बस्तीस्थानावरती आपल्या गुप्तांगावरती आघात झाला तर माणूस तात्काळ मरतो. आणि हे जे मर्मस्थान आहे, अधिपती मर्म आहे, ह्या मस्तिष्कावरती जर आघात झाला तर माणूस तत्काळ मरतो. म्हणून ह्या मर्माचं संरक्षण करणारा ही जी आहे ही शिखा आहे. आणि म्हणून ह्या शिखा ही बांधणं, ही ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तसंच छोटा मेंदू, मोठा मेंदू ह्याच भागामध्ये असतो. आणि स्त्रिया सुद्धा आपला आंबाडा ह्याच भागामध्ये बांधतात. कारण का, किंवा वेणी सुद्धा जी घालतात ती ह्याच भागामध्ये घालत असतात. कारण का, की आंबाडा बांधून, वेणी घालून त्या भागाचं संरक्षण करायचं असतं. संरक्षण केलं जातं. आणि जशी आपण मग शिखेला गाठ बांधली की त्याबरोबर आपल्या त्या भागाचं संरक्षण व्हायला लागतं. की लोक असं म्हणतात की शिखा जर असेल तर आपल्या शरीराला, मस्तिष्काला एक प्रकारचा थंडावा मिळतो. मुंडन जरी केलं, सगळे केस जरी काढले, तरी पण ती शिखा ठेवायची असते. आणि त्याच्यामुळे एक शांतता मिळते, डोक्याला थंडावा मिळतो. आणि जी सुषुम्ना नाडी आपल्या शरीरामध्ये काम करते, त्या नाडीला एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होत असते, बळकटी प्राप्त होत असते. आणि त्याच्यामुळं विचार आपले तेजस्वी व्हायला लागतात, आत्मशक्ती जागृत व्हायला लागते. हे सगळे लाभ एका शेंडीमुळे होतात. म्हणून ही ठेवायला सांगितलेली आहे. आपल्या शरीरामधली जी ऊर्जा आहे ह्या शेंडीमुळे संतुलित राहते. मनशक्ती ही शांत होते, तुमची मनशक्ती वाढते, मनाची शांती वाढते, निर्णय क्षमता वाढायला लागते. आणि आत्मविश्वास सुद्धा हा तुमचा द्विगुणित झालेला असतो. म्हणून ही शिखा राखणं, ही ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून या उपनयन संस्कारामध्ये कटाक्षाने सर्व बटूंचं मुंडन करून ती शिखा राखली जाते. त्या उपनयन संस्कारामध्ये गायत्री मंत्राची दीक्षा का दिली जाते? कारण आपण शिखा बांधल्यानंतर, शिखा बंद केल्यानंतर गुरु, आचार्य हे त्या बटूंवरती वेदोक्त सिद्ध मंत्रांनी विधिवत संस्कार करून त्याला गायत्री मंत्राचा उपदेश करत असतात. आणि सर्वप्रथम गायत्री मंत्राची दीक्षा त्या बटूला दिली जाते. आता उपनयन करताना ह्या संस्कारामध्ये ह्या गायत्री मंत्राची दीक्षा देणं हा का महत्वाचा आहे? खरं पाहिलं तर ह्या सगळ्या संस्कारामध्ये हाच विधी सगळ्यात महत्वाचा आहे. गायत्री मंत्राची दीक्षा देणं हाच सर्वात महत्वाचं काम आहे. आणि हे कार्य जे आहे, ही गायत्री मंत्राच्या दीक्षेसाठीच विधिवत मुहूर्त पाहून, बटूची जन्मपत्रिका पाहून, त्याला गुरुबल आहे की नाही, चंद्रबल आहे की नाही, नक्षत्रबल आहे की नाही, ताराबल आहे की नाही, सर्व ग्रहबल आहे की नाही, हे सगळं पाहून योग्य काळावरती, योग्य मुहूर्तावरती त्याला ही दीक्षा दिली जाते. म्हणून म्हणतात, ब्राह्मणाची ती दीक्षा. या उक्तीप्रमाणे हा उपनयन संस्कार सुद्धा हा दीक्षेचा समारंभ आहे, उपदेशाचा समारंभ आहे. आणि या समारंभामध्ये आपण गायत्री मातेची आपण दीक्षा घेत असतो, गायत्री मंत्राची दीक्षा घेत असतो. आणि आपण ह्या विद्येच्या अभ्यासाला लागलेला असतो, ज्ञानाच्या ह्या साधनेला आपण लागलेलो असतो. असा हा उपनयनाचा संस्कार आहे. आता हा संस्कार का गरजेचा आहे? तर ज्याप्रमाणे एक नव्यानं जन्माला आलेलं बाळ असतं, एक बालक असतं, तर त्याला गरजेचं काय? ते बाळ जन्माला आल्या आल्या ते आईचं दूध प्यायला लागतं, आईचं स्तन्य प्यायला लागतं. हे आईचं दूध बाळाला गरजेचं का असतं? कारण ते त्याला पुष्टी देण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. कारण ते आईचं दूध बाळाला पोषण करतं, त्याची वाढ करतं. एवढंच नव्हे तर त्याला ती संजीवनी प्रदान करत असतं. आणि जर हे स्तन्य, हे दूध जर वेळेवरती मिळालं नाही तर त्या बाळाची उपासमार होऊ लागते, तरफड होऊ लागते. आणि त्या बाळाची शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक कुठल्याच प्रकारचा विकास होत नाही. आणि ते बालक पोषणाअभावी कुपोषित बनायला लागतं. अगदी त्याचप्रमाणे ह्या बटूला ज्यावेळेस हा पौगंडावस्थामध्ये येतो आणि त्याचे आपण उपनयन करतो, तर त्याला ज्ञानाची गरज असते. आणि ह्या बटूला वेदजननी सावित्री माता, सरस्वती माता आणि यांची गायत्री मंत्राद्वारे दिव्य जीवन त्या बाळाला, ह्या बटूला प्रदान करत असतात. म्हणून एक प्रकारे हे ज्ञानामृत पाजण्याचं हे सावित्रीचं स्तन्य आहे, सरस्वतीचं स्तन्य आहे, गायत्रीचं स्तन्य आहे. की जेणेकरून हे ज्ञान त्या बाळाला मिळावं, त्या बटूला योग्य वेळी, योग्य वयात, योग्य मुहूर्तावरती आणि योग्य गुरूंकडनं हे गायत्रीचं स्तन्य हे मिळणं फार आवश्यक असतं. आणि जर हे मिळालं नाही तर मग मात्र त्या बटूची संबंध आयुष्यामध्ये मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक पातळीवरती त्याचा कधी विकास होत नाही. आणि त्यासाठी हा संस्कार अतिशय महत्वाचा आहे आणि तो करणं गरजेचं असतं. आता या संस्कारामध्ये गायत्री मंत्रच का वापरला जातो? तर भारतीय संस्कृतीत मंत्र विज्ञान नावाचा एक एक शाखा आहे.
आणि प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ट मंत्र आपल्या ऋषीमुनींनी लिहून ठेवलेले आहे. आणि हे मंत्र विविध प्रकारच्या सिद्धी मिळवण्यासाठी, विविध प्रकारचे यश प्राप्त करण्यासाठी वापरले जातात. मग शाबरी मंत्र वेगळे आहेत, अनेक प्रकारचे मंत्र ज्यात हे वेगवेगळे आहेत, बीज मंत्र वेगळे आहेत. आणि यांचा प्रभाव हा आपल्या शरीरावरती, मनावरती आणि बुद्धीवरती होत असतो. त्यातलाच हा सगळ्यात महत्वाचा आणि प्रभावी मंत्र म्हणजे हा गायत्री मंत्र आहे. हा वेदकालीन मंत्र आहे. ऋग्वेदामध्ये याचा आपल्याला उल्लेख आपल्याला सापडतो. पण ह्या गायत्री मंत्राचा प्रभाव मनुष्याचं शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा म्हणजे चेतना ह्या सर्व स्तरांवरती पडतो. त्याचं वैज्ञानिक महत्व जगामध्ये ह्या गायत्री मंत्रावरती अनेक संशोधनं झालेली आहेत आणि ह्याच्या साऊंड थेरपीच्या माध्यमातून या गायत्री मंत्राच्या सूक्ष्म लहरी, फ्रिक्वेन्सी ह्या मोजल्या गेल्या आणि त्याचा प्रभाव पाहिला गेला तर माणसाच्या शरीरावरती या सूक्ष्म लहरी या काम करतात. आधुनिक विज्ञानामध्ये साऊंड थेरपी ह्या प्रकारामध्ये आपण पाहतो की प्रत्येक ध्वनीची एक फ्रिक्वेन्सी असते. तसं ह्या गायत्री मंत्राची पण एक फ्रिक्वेन्सी आहे. विज्ञानामध्ये अनेक रिसर्च झालेले आहेत. ओम पासून तर अगदी अनेक मंत्रांपर्यंत रिसर्च झालेले आहेत. परंतु ओमसह हा जर गायत्री मंत्र म्हणला गेला तर आपल्या त्या मंत्रामध्ये जवळपास 110 ते 432 हर्ट्स पर्यंत याच्या फ्रिक्वेन्सी निर्माण होऊ शकतात. आणि ह्या फ्रिक्वेन्सी ह्या 110 ते 432 पर्यंत निर्माण झालेल्या फ्रिक्वेन्सी माणसाच्या शरीरातल्या पेशींच्या नैसर्गिक कंपनाशी जुळतात आणि ह्या फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशनल मेडिसिन म्हणून आपल्यावरती काम करत असतात. आणि मग हे व्हायब्रेशनल मेडिसिन जे आहे हे शरीरातलं रक्ताभिसरण सुधारायला लागतं. मनामध्ये असलेले तणाव, गोंधळ निर्माण करणारे सगळे कार्टिसोल हार्मोन्स हे कमी करायला लागतं आणि आपल्या मनाला एक शांतता देतं. निर्णय क्षमता ही त्या ठिकाणी वाढवत असतं, स्मरणशक्ती त्या ठिकाणी वाढवत असतं, स्मृती, मेधा ही वाढवत असतं. म्हणून हा गायत्री मंत्र या ठिकाणी अतिशय उपयुक्त असा ठरत असतो. आणि आपल्या परंपरेमध्ये तर गायत्री मंत्राला छंद मांडलेला आहे. मंत्रशास्त्रामध्ये गायत्री मंत्र हा एक छंद आहे. त्या मंत्रामध्ये एकूण 24 अक्षरं आहेत आणि ही 24 अक्षरं आपल्या माणसाच्या शरीरामधली 7 चक्र आणि त्याची असलेली 24 उपकेंद्र ह्यांना जागृत करण्याचं काम करतात. हा मंत्र जो आहे हा माणसाच्या शरीरामधल्या संबंध एंडोक्राईन सिस्टीमला, ग्रंथी शरीराला त्या ठिकाणी सूक्ष्म हा प्रभाव त्यावरती टाकत असतो आणि त्याला तो ऍक्टिव्हेट करत असतो. ह्या मंत्राचा उच्चार करताना मुखातील जी प्रेशर पॉईंट्स आहेत, आपल्या मुखामध्ये जे प्रेशर पॉईंट्स आहेत त्याच्यावरती दाब पडतो आणि त्याचा थेट मेंदूच्या मज्जाग्रंथींना संदेश जात असतो. आणि या मज्जाग्रंथीत संदेश गेला की तुमच्या ज्या पिनियल ग्लँड्स आहेत मागच्या मेंदूमध्ये असलेल्या किंवा पिट्युटरी ग्लँड्स आहेत, ज्या मास्टर ग्रंथी आपण ज्याला म्हणतो, त्या सक्रिय व्हायला लागतात आणि त्या आपल्या सबंध शरीरामधल्या हार्मोन्सवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतात. इतकी मोठी जादू, इतकी मोठी शक्ती ह्या गायत्री मंत्रामध्ये आहे. आधुनिक विज्ञानाने ज्यावेळेस ह्या गायत्री मंत्राच्या फ्रिक्वेन्सी मोजल्या आणि त्याचा परिणाम जेव्हा पाहिला तर ह्या गायत्री मंत्रामध्ये असं आढळून आलं की जेव्हा हा मंत्र उच्चारला जातो आणि हा मंत्र शास्त्रशुद्ध उच्चारल्यानंतर मेंदूच्या अल्फा ब्रेन वेव्ह ज्या आहेत ह्या वाढायला लागलेल्या आहेत, शांतता निर्माण होते, व्यक्ती फोकस्ड होते, कॉन्सन्ट्रेटेड होते आणि मेंदूमधले स्ट्रेस हार्मोन कार्टिसोल जे आहेत हे कमी व्हायला लागतात. त्या गायत्री मंत्राचे जे लयबद्ध उच्चार आहेत त्याच्यामुळं पॅरासिम्पथेमॅटिक सिस्टम ऍक्टिव्ह व्हायला लागते. घसा, छाती, मेंदू त्याच्यामध्ये व्हायब्रेशन स्टिम्युलेशन व्हायला लागतं, कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं, मेमरी रिटेन्शन होतं आणि निर्णय क्षमता ही शार्प व्हायला लागते. मनामध्ये असलेली भीती, ओव्हर थिंकिंग हे पूर्णपणे कमी होऊन जातं आणि आपल्या मनाची एक प्रकारे पॉझिटिव्ह थॉट्स बनवण्याची, सकारात्मक विचार बनवण्याचा पॅटर्न तयार होतो आणि माणूस हा सकारात्मकतेने पाहायला लागतो ह्या संबंध आयुष्याकडे. शरीरातलं श्वसन सुधारलेलं असतं, हृदयगती संतुलित झालेली असते, निद्रेची गुणवत्ता सुधारलेली असते आणि अंतर्मन शुद्ध होऊन ज्यावेळेस आपण भगवंताच्या चरणी जातो ते लीन भावनेने त्या ठिकाणी ते तयार झालेलं असतं. ध्यानाची क्षमता वाढलेली असते, आध्यात्मिक जागृती वाढलेली असते. ही सगळी फळं आपल्याला एका गायत्री मंत्राने मिळतात आणि म्हणून हे सर्व त्या बटूला आवश्यक आहे. म्हणून ह्या उपनयन संस्कारामध्ये त्या बटूला गायत्री मंत्राची दीक्षा दिली जाते आणि त्याच्याकडनं ही संध्या, ही त्रिकाल संध्या प्रामुख्याने करून घेतली जाते. मला वाटतं ह्या आजच्या उपनयन संस्कार या भागामध्ये, याच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला उपनयन संस्कार का करायचा आहे त्याचं महत्व समजलेलं असेल. उपनयन संस्कार म्हणजे काय, वटू म्हणजे काय
हे आपल्याला समजलेलं असेल. शिखा का धारण करायची, गायत्री मंत्र का म्हणायचा हे आपल्याला समजलेलं असेल. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या भागामध्ये आपण यज्ञोपवीत का धारण करायचं, मेखला का धारण करायची, दंड का धारण करायचा, जी कोपीण असेल ती का धारण करायची. अनेक ठिकाणी ह्या मुंजीच्या दिवशी किंवा मुंजीच्या उपनयन संस्काराच्या वेळी कर्णकुंडल किंवा बीक बाळी घातली जाते. त्याच्या मागचं शास्त्र काय आहे, उत्तरीय वस्त्र हे का परिधान करायचंय, त्यानंतर दर्भाषण का वापरायचंय, कमंडलू, भिक्षापात्र, सोवळं हे का वापरलं जातं, सोवळ्याचे विविध प्रकारचे प्रकार बघा. सोवळं वेगळं आहे, मुक्ता वेगळा आहे आणि पितांबर हे वेगळं आहे. मग हे हे कसं, त्याला कसं ओळखायचं, ते कुठलं धारण करायचं, तिलक भस्म हा कसा धारण करायचा आहे, जपमाळ कुठली वापरायची आहे, संध्यापात्र कसं घ्यायचंय, कशा प्रकारे ते वापरायचंय आणि वेद, उपनिषद, ग्रंथ, अभ्यास पुस्तिका यांचं काय महत्व आहे या बटूच्या जीवनामध्ये. म्हणजे ह्या उपनयन संस्कार झाल्यानंतर ह्या बटूने धारण करायच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या बटूने धारण करायच्या गोष्टींच्या पाठीमागचं विज्ञान हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. जय नरहरी.